श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा अनुभव हा एका सुंदर स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या संभाजीनगर येथे राहणाऱ्या आहेत आणि त्या ताईंचं नाव हे नंदाबाई तायडे आहे. तर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला स्वामींचा सुंदर अनुभव ऐकूया त्यांच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हॅलो, स्वामी समर्थ. कशा आहे? बरे आहेत ना? हो, बरे. लावला मी फोन लावायचा होता, नातवाचं चालू आहे. आजी तू अनुभव नाही काही केला का? मला ऐकायचं आहे, मला लय आवडलं. अरे वा, म्हणजे अनुभव आला तुम्हाला अजून? हो, आता परत अनुभव आला. कालच फोन लावला आणि तू काही अरे म्हणलं त्या ताईंना आहे ना तर कामं असतं माग, बाकीचे फोन राहतात. तर नाही तू काही पण कर, पण उद्या मला ऐकायला भेटव. उद्या बाळा म्हणा, अजून भरपूर अनुभव पुढे आहे, 2-4 दिवसांनी. हो, आणि आपण असं आपण फोन लावतो ना विचारायला. आपण आता साधा फोन लावतो, काय चाललं काय नाही. तर त्याच्या मनात काय होतं, आता माझी आजी मला अनुभव सांगू राहिली, असा फोन मी लावला आपण ते. मग काल विचारलं, म्हणलं मी सांगेल बघ उद्या करण अनुभव. त्याला पण तुमच्या अनुभवांची ओढ लागली. हा, ते ऐकतो ना मग ते अनुभव. त्याला जाऊ दे ताई, मला पण आहे ना तर मला नेहमी ऐकावं वाटतं माझाच अनुभव. अरे वा. तुम्ही कसं एकदम व्यवस्थित बोलत्या, सविस्तर आपण सांगितलेलं ते ऐकून घेतात, ते जास्त आवडलं मला. मला पहिले मी त्या ताई नाही का, दुसऱ्या ताई अनुभव घेता ये राजपूत ताई. सुनीता राजपूत ताई. सुनीता ताई. पण माझं आहे ना तर मी लावलं का माझं जीव घाबरला नाही होतो. मी 2-3 लावला म्हणजे चाटी झाली, 1-1.5 वर्षापासून लावते मी. पण मग ते फोन लागला तो ते बिझी राहता. शिक्षक आहे. आणि त्याच्यामुळे मग मला ते असं घाबरल्यासारखं होतं नेहमी लावलं मी. काही मग तुम्हाला लावलं त्याशी तुमचं माझं झालं तो अनुभव मी शेअर केला आणि ते एकदम आनंद वाटलं, चांगलं वाटलं. मग आता मग पूर्ण फॅमिलीला चांगलं वाटू राहिलं. हो ना. नाव सांगताय का ताई आता पण? हा, नाव सांगायला काय हरकत नाही. सांगा ना नाव. मग सांगायचं तायडे ना, नंदा तायडे, संभाजीनगर. म्हणजे कसं आपल्या चॅनलवर ऐकणारे आहेत, हो, ऐकताना ओळखणार आहेत. नाव सांगितले म्हणणार हा या ताईंच्या अनुभव पण शेअर झालेले आहेत. हो, ते पहिल्यांदा मी घाबरून गेलते तुम्हाला सांगायला. माझं ते सुरुवातीला पहिले सांगायला आहे ना तर मी गडबडून गेलते सांगायला. पण आता हिंमत वाट राहिली तुम्हाला फोन लावायची, सांगायची. त्यात काय आता दररोजचा अनुभव ऐकते मी तुमचा. म्हणजे बरेच ताईचे ऐकते, पण तुमचा ऐकते. आता तुम्हाला शेअर केलंय तर मला मग ते ऐकल्याशिवाय मी दररोजचा तुमचा अनुभव राहतोच ना टाकलेला. हो, दररोज असतो. हो, माझं आहे ना तर स्वामी आपल्या देतात. हो, मी संभाजी याला गेलते. मी आता तुम्हाला न सांगितलं का घराचं ठाण्यामध्ये घर लागलेले म्हणलं. मग ते माझ्या नावावर होते, सह्या लागते. मग ते लोन काढणं ते बरेच कामं राहते ते. मग हो ना. हो, मी गेलते आता गुरुवारी गेलतो आम्ही. मग वापस आलो रविवारी. मग ते रात्रीचं ट्रॅव्हल्स ते असं संभाजीनगरला, मग तिथून परत घरी आले. इथं आम्ही गावी राहतो ना. मग ते कन्नडला आले, तिथं मोठा मुलगा राहतो. त्या रविवार होते दिवशी सुट्टी, म्हणजे शाळा तर आता कालच उघडली सोमवारी. पण त्या दिवशी त्याला म्हणलं मला नेऊ सोड भाऊ आता गावावर. मला आहे ना आता पायी यावं लागतं मग 4-5 किलोमीटर. तिथून बसनं येते मध्ये आमचं गाव मध्ये आलं. मग आम्ही दोघं निघालो मग मोटरसायकलवर.
घरी आणून सोडलं तर पावसाचं वातावरण होतं. मग झालं आम्ही गावात आल्यावर थोडं वल्ल तिथं इथं. पाऊस चालू आहे ना आता, वातावरण आहे सतत येतो. हा आता पावसाळाच आहे ना तो. हा मग नंतर काय झालं, मग तो थांबला. मग सकाळी तिची शाळा उघडणार होती सोमवार कालची. तर म्हणे मी जातो. मग तिथं म्हणलं जाय, मग आता पावसाचं वातावरण आहे लवकर जाय. मग मग असं 5-1 वाजता त्याला मी निघ म्हणलं. मग त्याला दिलं पाठवून आणि तो गेला. मग माझे मिस्टर मळ्यामध्ये होते ना, मग त्याला वाटलं असं भेटून तसं जाऊ आपण. मग तो गेला तिथे भेटायला. आणि मग आता तिथं मळा आहे आपल्या मळ्यामध्ये, तिथं आमचं असं घर बी बांधलेलं आहे मळ्यामध्ये. शेतातच घर. मग तिथं आजूबाजूला फिरला, काही ते झालं तेव्हा पाऊस उघडून जायला होता. ऊन पडून जायला होतं. एक ढग होतं वर. आणि मग नंतर असं थोड्या अंतरावर त्याच्या समोर त्यांनाच काय अनुभवली, ती वरून आकाशाची जी वीज पडती ना. विजा चमकतात. नाही, ती वीज जी पडली ना त्याच्या समोर पडली ती वीज. हो, आकाशाची ती मोठा आवाज येऊन ती जी खाली आकाशात विजा चमकतात, ती वीज त्याच्या समोर पडली. त्याच्या समोर पडली. काहीच अंतर नाही, असं थोडं 30-31 फुटाचं अंतर. बापरे, तो घाबरला. हो, तिथं अगोदर तिथं चक्र मारले त्यानं, ते केलं. ऊन पडलेलं होतं पाऊस उघडून. म्हणजे ऊन असतानाच वीज म्हणजे पण ढग होतं वरून. आणि आता मला नाही माहिती हा मळ्यात जाणार आहे म्हणून. मला वाटलं हा आता गेला त्याच्या म्हणजे कन्नडला, त्याच्या गावी जिथं राहतो तिथं. आणि मग ज्या वेळेस आता माझं पूर्ण कुटुंब आहे, मी तुम्हाला सांगितलं नाही का, मी स्वामीला सांगते सगळ्याचं रक्षण करा. हो ना. मी काय, तुमचा नातू किती वर्षाचा आहे? माझा नातू काय आहे 7-8 वर्षाचा. आणि मग तो एकटाच गेला होता शेतात? नाही, नातू नाही, मुलगा, माझा मोठा मुलगा. मोठा मुलगा शिक्षक आहे तो? मला घेऊन आला ना तो आमच्या गावी. आणून सोडलं मला. मी जायला होते ना, मग मुंबईला जायला होते मी. मग ते लहान मुलं बरोबर जायला होते. मग संभाजीनगरला आले, तिथून मग मी इथं आले आपल्या बसनं कन्नडला. मग कन्नडला हा राहतो. मग त्याच्याबरोबर मग त्याला म्हणलं मला नेऊन सोड गावी. मग त्यानं आणून सोडलं. त्याला परत ते जायचं ना, ती जिथं राहतो तिथं. मग त्याला वाटलं तर मळ्यातून चक्कर मारून जा, ते मुलाला वाटलं मोठ्या मुलाला. किंवा आता शेतीत लहानपणापासून आलेला त्या आठवणी असतातच की. आणि मग ते तिथं गेल्यावर असं झालं, ती वीज त्याच्या समोर म्हणजे त्याच्या डोळ्यांनी अनुभवली. त्यालाच माहिती ती कशी. तो सांगतो असा मोठा गोला येऊन त्या तारीवर पडला. आणि तिथून जो मोठा आवाज झाला तिचा, मग तो आवाज एवढा झाला तर मी घरी होते ना, तरी 1/2 किलोमीटरचं अंतर होतं. तर मी बाहेरून घरात पहिली इतका मोठा आवाज झाला. बापरे. हो, त्या विजीचा. आणि मग आमचे मिस्टर होते तिथं. त्यांनी घरी आल्या मला म्हणे तिथे वीज पडली. आता त्यांना सांगितलं नाही, आपला मुलगा होता ते, त्यांना कळलं नाही, काही नाही. माहितच मग ते आतमध्ये होते ते घरामध्ये आणि बाहेर होता. तेच की. हो, आणि मग मला तो घरी गेल्यावर मग मला सांगितलं. मग मी म्हणलं तू ज्यावेळेस निघाला त्यावेळेस मी स्वामीला सांगितलं का स्वामी तुम्ही याच्या बरोबर जा. अरे वा. नाही, मग मी कुठं बाहेर गावी कुठे गेले ना, मी म्हणते स्वामी चला आता आमच्या बरोबर. आता मी गेले, मी मिस्टरला घरी सोडून ना, तर मी म्हणलं स्वामी माझ्या बरोबर चला, माझ्या मिस्टरचं बी रक्षण करा घरी तुम्ही. म्हणजे असं माझं दररोजचा नित्यक्रम येतो. म्हणजे प्रत्येकावर घरात लक्ष ठेवता तुम्ही, कोण कुठं चाललं की स्वामी तुम्ही पण जावा. आणि मग तो ज्यावेळेस निघाला, ते आता पावसाचं वातावरण होतं, ते जिकडे राहतो ना ते कन्नडला, तिथं खूप पाणी दिसतं आम्हाला इकडून. म्हणलं स्वामी जा आता, निघाला त्याच्या बरोबर जातो मी. मग तो मळ्यात गेला. मग ते वीज त्यानं समोर पाहिली ती पडताना. आणि मग नंतर मला माहित झालं. मग मला अनुभवलं ते. म्हणलं हे आहे ना, तुला सांगितलं होतं म्हणलं मी, म्हणजे स्वामी तुला अनुभव दाखवतील. हो ना. ते मागच्या वेळेस ना मला असा अनुभव दाखव म्हणजे स्वामीचा तू. तुम्हाला मागे अनुभव मागच्या ह्याच्यात अनुभव. तर मग मला तेव्हा आठवण आली स्वामीची. म्हणलं स्वामी ना याच्या बरोबर म्हणजे स्वामी आहे म्हणून किती रक्षण केलं तुम्ही सांगा ना स्वामींनी. हो ना. बघा हो ताई, किती म्हणजे 1/2 किलोमीटर जरी अंतर असेल तर जवळच्या माणसाला धक्का बसतो. इतक्या दूर आणि तुमचा मुलगा एवढ्या जवळ वीज पडली. हो ना. आपलं 20-30 फुटाचं अंतर होतं, काहीच नव्हतं. जिथं वीज पडली त्याचं आणि त्या विजीचं.
बापरे, काय ते म्हणजे चमक असती त्या विजेची, बापरे. हा, तर त्यांना ते ती जी चमक होती का, तर जो जो मोठा जो गोळावर होता ना, हा. तो त्याच्या डोळ्यांनी अनुभवलं, तो त्याने स्वतः बघितलं तो गोळा, तो विजेचा. बापरे, खरोखरच तुम्ही सेवा करता, पण ताई तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण स्वामी करतात ताई. आणि मग मला मला म्हणलं, स्वामी मी सांगितलंच होतं तुम्हाला, तुम्ही त्याच्या बरोबर जा. मग स्वामी जर बरोबर असली तर काहीच होऊ शकत नाही आपल्याला. आताही 100% अनुभव आहे ना. हो ना, हो ना. नाही, स्वामी तारणार तर त्याला कोण मारणार? म्हणजे आहेच ना, गुरूंनी तर तारलं तर त्याला कोणीच काही करू शकत नाही हो. आताच अनुभव लई, आता येणे नाही रविवारी 22 तारखेचा, 22 जूनचा अनुभव आहे ना. बापरे, संध्याकाळी कालच्या गुरुवारचा. हो ना, संध्याकाळी 5 वाजता रविवारचा. अरे वा. काल सोमवार आणि आज मंगळवार. हो हो हो. तर मग ते नातू मला म्हणे, नातवाला नाही माहिती एवढं, नातू छोटा आहे ना. तर मला म्हणे माई आजीच फोन आला ना, तर मग माई आजीचा काहीतरी अनुभव असा. तर मी हो, माझा मोठा अनुभव आहे म्हणलं, माझा मुलगा वाचला म्हणलं, वीज समोर पडली म्हणलं. नाही, खरोखरच ताई वाचलाच हो ताई. नाहीतर विजेचा धक्का, त्याची ती ऊर्जा किती असते ताई. हो, आवाज त्याचा. नाही, बेशुद्ध तरी पडला असता, बाकी नाही काय झालं असतं, म्हणजे थोडंसं भाजलं असतं किंवा बेशुद्ध तरी पडला असता. विजेचं किती, त्यात आग किती असते हो ताई, पूर्ण आणि त्याचं ते विजेचा जो गोळा राहतो ना, तो त्यानंच बघितला तो. जो एकटा नाही, तिथं अजून 4-5 जण होते, सगळ्यांनी बघितलं तो. बापरे. ते लांब होते, ते बाकीचे ज्यांनी बघितलं ना ते लांब होते ना, हा जवळ होता तिथं. बापरे. आणि मग मला असं माहीत झाल्यावर मी म्हणलं, मी त्याला घेऊन आले मला. आणि हे होतं ना, आता मी त्याला काही नसताना काही कारण, चाल मला सोडून ये बाबा तू, मग नंतर जाय. पण मग लक्षात आलं, गे स्वामींनीच केलं म्हणलं हे त्याला. वाचवलं स्वामींनी, म्हणजे एवढ्या याच्यातून. वीज म्हणजे काही साधी नाही, ती जागीच जीव जातो ते वीज तिथं अंगावर राहिल्यावर. हो ताई, ओलं झाडाला आग लावते वीज. हो. आणि माणूस तर काय चीज आहे हो. किती अनुभव आहे मोठा सांगावर ताई. आता नाही ताई, तुमच्या म्हणजे घरावर संकट आलेलं स्वामींनी तारलं की हो ताई. हो. नाही, खरोखरच बघा, तुम्ही सेवा करता, पण तुमच्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होतंय ताई. हो, आज मी स्वामी म्हणजे माझं पूर्ण स्वामीला सांगते, मी माझं कुटुंब पूर्ण रक्षण करा तुम्ही. हो ना, हो ना. हो, आता मी याला गेले ना, मुंबईला पण गेले. मुलाला पण तुमचा आता विश्वास बसला असेल. नाही, मग आता अनुभव मला त्यासाठी ते करत होता ना, मग तो आता ऐकल ना, तो नातवानं सांगितलं, तुला आता अनुभव नाही आला का म्हणे, मला तुझा अनुभव ऐकायचा आहे, मला लय आवडतो म्हणे. म्हटलं मी थांबा, आता मला आला म्हणला अनुभव, मी सांगते म्हणलं ताईला. नातवाला तुमच्या खूप गोडी लागली स्वामींच्या. हो. मग बघा ना, स्वामींनी बघा ना कसं त्याला किती आवड निर्माण केली सांगा. हो हो. आणि त्या हळूहळू बघा, तो स्वामी म्हणजे नाही जरी काय त्याला सेवा जमली तरी तो स्वामींचं नामस्मरण करणार किंवा कधी नाव घेणार सतत. त्याचा विश्वास स्वामींवर बसणार. आपली आजी. मग आता त्याला आपले अनुभव आता शेअर केलेला आपला स्वामीचाच अनुभव आहे हा, ऐकण्याची त्याला गोडी लागू राहिली. हो ना, स्वामीची कृपा आहे. हो, स्वामींचीच कृपा आहे ताई. हो. आणि खरोखरच तुमच्या म्हणजे आलेलं संकटच तारलं स्वामींनी. खरोखरच ताई, तुम्ही सेवा करताना म्हणूनच प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच व्हायला लागली तुमच्या घरामध्ये. हो, सेवा माझी कशी राहायची ताई, आपली नित्य पूजा, आपले नेहमी नामस्मरण राहतं, पण जी सेवा आहे ना माझी, ती अंतःकरणातून सेवा करते. हो, मग सेवा मनापासून केलेली स्वीकार होत असते ताई. हो, आणि माझी इच्छा भरपूर असती आपल्या सेवा करायची, पण ती काय होतं, ती माझ्याकडून ती होत नाही. आणि मी त्या सेवेसाठी मी तळमळ करत राहते, कारण आपण असं करू, पण मग ते तब्येत साथ देत नाही काही वेळेस. नामस्मरण जरी ताई केलं ना, तरी पण स्वामींना सर्वात प्रिय ना ताई नामस्मरणच आहे. जिथं स्वामींचं नाव घेतो स्वामीचं नामस्मरण चालू राहतं, सकाळ संध्याकाळ स्वामीला नैवेद्य म्हणून समजा ताट करून स्वामी पुढे घे, माझा नित्य क्रम किती जर काही असलं तरी मी स्वामींना तसं ठेवतच नाही. अरे वा. आणि बाहेर पण गेले, आता गेले संभाजीनगरला आल्या मुलाकडे ना, आता स्वयंपाक तिकडे होता त्याच्या म्हणजे सुनबाईच्या माहेरी आम्हाला आमरस. तर मग तिथंच त्यांच्या देवामध्ये नरेंद्र स्वामीची भक्त आहे ती.
मग मला म्हणजे काही आपण असं कोणाला सांगत नाही तुम्ही ते सोडा आणि ही सेवा करा असं नाही. नरेंद्र स्वामी हो त्यांचा विश्वास त्या देवावर आहे तर करू द्या त्यांना. आपण तसं नाही मग सांगत. मी तिथं फोटो लहान आहे मुला तिथं नरेंद्र स्वामीचा मोठं ते सुनबाईन ठेवलेला ना. हा 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 मग तिथंच मी इकडंच नैवेद्य दाखवून द्याला आणि मग तिकडे जेवायला गेले मग. हा 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 मग आपल्या म्हणजे आपल्या मुलाचे घर आपलेच आहे ना. मग तिथं मी जाऊन आपल्याला स्वामीचं नैवेद्य करायचं तिथं दाखवून द्यायचं. हा 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 छान आहे ताई. खूप छान अनुभव दिला तुम्हाला स्वामींनी. हो. आणि ते आता मुंबईला गेले तिथं बहिणीची मुलगी राहते ना. हा 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 तिच्या घरी ती पण स्वामी सेवा करते. तिच्या घरी पण स्वामीचा फोटो आहे. हा हा अरे वा खूप. मग तिथं पण आम्हाला जेवण स्वयंपाक केला ना तिथं पण मी माझ्या स्वतः हाताने स्वामीला नैवेद्य दाखवला. मुंबईला पण. मग तुम्ही तिथं स्वामींना जीव घालायला गेला. हो मग आता स्वामी आपल्या बरोबर आहे ना. आता स्वामीला मी काय सांगते ते माझ्या बरोबर चालला. आता जिथं मी असते तिथं स्वामीला दाखवलं नैवेद्य. हो ना हो ना. मग स्वामी तुमच्या बरोबर आलेत ना. आता तुम्ही चला म्हटल्यानंतर. हो. मग तुम्ही जेवणार आणि त्यांना उपाशी ठेवून कसं जमणार? नाही मी स्वामीला उपास ठेवत नाही. मी बरोबर स्वामीला पहिले मग जर एखाद्या दिवस असं काही नसलं तरी दूध साखर ठेवते मी. आणि आंबा समजा आंब्याचा रस करून कवत नाही थोडा ठेवते. असं एखाद्या दिवस आता स्वयंपाक आपला आहे आता करायचं नाही आपल्याला. म्हणजे करायची गरज नाही आपल्याला थोडा तर भूक नाहीये काही नाहीये. मग त्यावेळेस मी असं ठेवते मग स्वामीला दूध साखर नाहीतर खीर करून ठेवते. आता आंब्याचा रस करून ठेवते थोडा नाहीतर आंब्याच्या खापा ठेवते. असं काही तरी म्हणजे स्वामीलाच ठेवत नाही मी. किंवा आंबा ठेवायचा. सवता आंबा नाही ठेवत मी. मग चिरून ठेवता का कापून? चिरून ठेवते मी कारण मग ते सवतं कसं काय द्यायचं स्वामी खायला. हो. सवता नाही ठेवत मी खापा करून ठेवते स्वामीला मग त्याच्यात. मग असं फळ बी ठेवलं तर असं फोडून ठेवते. सवतं फळ बी नाही ठेवत मी. फोडून ठेवते पाणी फिरून ते करून असं तो नियम करते मी. पण बाकीची सेवा करायला लागेल माझं मन ते होतं असं. पण ती अशी होत नाही ती. नाही सेवा करणं जेवढं जमतंय तेवढं करणं तरी खूप महत्वाचं आहे ना ताई. हो ताई. इतका म्हणजे मुलामध्ये नातवामध्ये बी फरक पडला माझा. ते म्हणजे त्याच ते होतं आम्हाला टेन्शन. बाकीचे लहान मुलाचे आहे ना ते त्यांचे त्याचा म्हणजे मोठी मुलगी आहे आणि लहान जुळे 2 वय झालेले मुलगा मुलगी. आता ते ऑलरेडी तिचे आई वडील नरेंद्र स्वामीचे भक्त आहे ना. ते बरोबर ते सेवा करते ते. फक्त मोठ्या मुलाचा मुलगाच तो थोडा देवाला मानत नव्हता तो. नाही हळूहळू येणार की. आता तुम्हाला एवढे सुंदर सुंदर स्वामी अनुभव देतात त्यांना तारून नेतात. त्यांना पण येईल ना वाटेल की बाबा आपल्याला पण एवढं स्वामींच्या आपल्या आईला माईला तुम्हाला माईच म्हणतात ना. माईच म्हणतात. म्हणजे प्रत्येक गावात बी इकडे सगळे माई म्हणते माझे पाहुणे रावळे सगळे पूर्ण. मग ते म्हणणार ना आपल्या माईला स्वामींनी एवढे अनुभव दिले. आपण सेवा केल्यानंतर आपल्याला पण देतील ना. मग ते अनुभव ऐकला का आवडतो मग ती त्याच्यामध्ये त्याला गोडी निर्माण होती ना. हो आणि आवडतोय म्हटल्यानंतर त्यांना विश्वास आहे. आणि ते आता 2 अनुभव ऐकले त्यांनी. तिसरा अनुभव ऐकायसाठी आतुर व्हायला तिथं. हो ना मग तेच आहे ना. त्यांना पण ओढ लागली ना स्वामींच्या अनुभवांची. मग त्यांना तुमचे अनुभव ऐकायला एवढे आवडतात. मग त्यानंतर त्यांना पण अनुभव आले की मग. नाही मग ते गेले ना याच्यात स्वामी समर्थाच्या केंद्रात जाऊन आले. त्याची मम्मी तो अजून मुलगी मोठी ना मुलाची ते जाऊन आले. आणलं त्यांनी स्वामी चरित्र ते पुस्तक ते घेऊन आले. आता स्वामी फोटो आणला. अरे वा. मग आलं ना एक तरी तुमच्या मुलाचं कुटुंब आलं. आता एक राहिले. नाही एक ते म्हणजे नरेंद्र स्वामीचे भक्त आहे ते. कोणते भक्त आहे ते. ताई आपल्या चॅनलवर ना असं खूप आहेत स्वामी सेवेकरी की त्यांनी ना अगोदर आता आपण तसं कोणाला म्हणायचं नाही की तुम्ही ही सोडा आणि ते धरा. नाही तसं नाही म्हणत मी. त्यांना ते बी ऐकते माझे अनुभव. माझी लहान सुनबाई तिचे आई वडील ते पण ऐकते. ते नरेंद्र स्वामी तशी ते सगळे पूर्ण ते त्यांचं ते चालतं ते नरेंद्र स्वामीचं सत्संग ते पूर्ण. मग आपण असं त्यांचं एवढी त्यांची भक्ती असल्यावर आपण असं म्हणू शकत नाही. त्याचा विश्वास असतो ना ताई. हो. आणि कसं एका ताईंनी तर 20 वर्ष रामदास स्वामींच्या बैठकी केल्या होत्या. आणि त्यानंतर त्यांचं म्हणजे त्यांनी आपोआपच त्यांना स्वामींनी दर्शन दिलं घरात की त्यांनी ते म्हणजे अगोदरच त्यांच्यावर म्हणजे त्यांचे मिस्टर वारल्यामुळे ते नव्हत्या जात रामदास स्वामींच्या बैठकीला. पण अगोदर जात होत्या. तर त्यानंतर म्हणजे स्वामी म्हणजे त्यांचे मिस्टर वारल्यानंतर त्यांनी सोडून दिलं आणि
मग कारण ते मिस्टर ना त्या एरियामध्येच वारले होते ना, जिथं रामदास स्वामी बैठक होती त्या एरियामध्ये झालेला. तर त्या ताईंनी ते सोडून म्हणजे घरी राहिला, तर त्यांना साक्षात स्वामी घरी म्हणजे त्यांना दिसले म्हणजे स्वप्नात. आणि ते म्हणाले की काय ग तू का मला विसरून गेलीस का काय, मी आहे ना तुझ्या बरोबर. मग त्यानंतर त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्या. असं असतात म्हणजे ज्यांना स्वामींना त्यांच्या सेवेमध्ये घ्यायचंय ना, तर ते स्वामी घेतात. मग ते कोणत्या का देवाची भक्ती करणार ते. ते अगोदर तुम्हाला सांगितलं ना मी, स्वामीचं माहित नव्हतं, तर मी अगोदरची माझी भक्ती आपले दत्त हो 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 तुम्हाला महादेव हे प्रत्येक आपले जेवढे देव त्यांची भक्ती करत होते मी. आणि दत्ताची भक्ती कशी करत होते, मी लहान होते, मला म्हणजे इतकं ज्ञान कळत नव्हतं तेव्हा. असे हे फोन ते अशी सुविधा नव्हती, आपले पोहोचायचं याच्यातूनच ज्ञान भेटायचं. मग दत्ताची भक्ती कशी करायची मी, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे हे तिन्ही देवाचा अवतार आहे. मग आपण दत्ताची सेवा केली म्हणजे पूर्ण देवाची सेवा केली ना, तर मग असं लहान होते मी, मला कळत नव्हतं ना, म्हणून दत्ताची सेवा करत होती मी. मग स्वामींनी घेतलंच ना जवळ ताई. बघा मग एवढे लहानपणापासून तुमची भक्ती होती ताई, त्यामुळे अगदी स्वामींच्या जवळ गेलात तुम्ही ताई. ताई माझं लहानपणापासून माझं बाकीचं काहीच नाही बरं. मी पूर्ण म्हणजे माझं जीवन एकदम निर्मळ आहे. मी काहीच असे कशाला शिवलेली नाही. आता हे कोणी खातं मटण हे ते मी कशाला शिवलेली नाही. मी आपलं हे दररोजचं जेवण भाजी पोळी आपले शाकाहारी अन्न. मांसाहारी मध्ये माझ्या शरीराला वाटत नाही अजून ते मांसाहारी. म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच नाही खाल्लेलं? नाही लहानपणापासून नाही. माझे वडील आई वडील खात नव्हते. त्याच्यामुळं मग तिथं आपला काहीच प्रश्न राहिला नाही. म्हणजे आता घरात खाल्लं म्हणजे लहान मुलांना आई वडील खाऊ घालतात ना. हो ना हो ना. घरात असलं म्हणजे एकमेकांच्या खायला सुरुवात करतात. मग आई वडील खात नव्हते, मग आपल्याला ते भेटलं नाही. मग नंतर लग्न झाल्यावर मग माझं सासर इतकं धार्मिक भेटलं तर तिथं कशाचंच काहीच नव्हतं. सासर एवढं धार्मिक भेटलं म्हणजे काय साखरच पडली ना दुधात. हो. आणि मग आता तीच रूढी ना, तर मग आता आम्ही 5 भावंड आहे, तर कोणी असं खात नाही मांसाहार करत नाही कोणी. हो खूप छान आहे ना ताई. हो खूप सुंदर अनुभव दिलेत स्वामींनी ताई तुम्हाला. हो. पहिले माझे आता इथे अनुभव नंतर असं सांगत जाईल मी अनुभव परत. जुने अनुभव इतके ताई माझे स्वामी सेवेच्या अगोदरचे. अनुभव आले की शेअर करत जा ताई. हे स्वामी सेवेतले अनुभव आहे, पण अगोदरचे बी एवढे ना, मग तो एक एक सांगत जाईल मी. असा अनुभव सांगितला का? हो ना हो ना चालेल ना ताई सांगत जा. जुने अनुभव आहे माझ्याकडे भरपूर अनुभव आहे जुने. मी ते कसे आपण असं बसलो का नाही बाई पहिलं असं झालं मला तसं झालं असं सांगते मी. पण मग आता हे अनुभव ऐकून आहे ना ते कळायला लागलं. मग आपल्याला वाटतं मनात कशाला ठेवायचं, मग आपण सांगितलं तर काय होतं मग. सांगून टाकायचं, कारण आपल्यामुळे कोणाला तर मदत होते किंवा एखाद्याला बाबा स्वामींची अशी या ताईंच्या जुना अनुभव एक छोटासा मी पटकन सांगून टाकते. सांगा सांगा ताई. आम्ही गाणगापूरला गेलो होतो. आता बरेच दिवस झाले, त्याला 25-1 वर्ष झाली असतील. गाणगापूरला गेलो. मग मी गजानन महाराजची पोथी वाचायचे ना. मग त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की देव कसा ओळखायचा. मग देव कसा ओळखायचा, तर मग देवाचे ना म्हणे जे हात असतात म्हणे आपले दोन्ही हात ते गुडघ्याच्या खाली असतात. ते पोथीत येते गजानन महाराजांच्या. म्हणजे आपल्याला देव कसं काय भेटायचं ओळखायचं कसं काय आपण देव कोण आहे म्हणून. तर ही खूण सांगितलेली गजानन महाराजांच्या पोथी. तर हात आपले गुडघ्याच्या खाली राहतात म्हणे. मग त्यांना देव समजायचं. मग आम्ही काय केलं, आम्ही दोघं होतो म्हणजे मिस्टर आणि मी. गाणगापूरला संगमावर आम्ही आंघोळीला गेलो तिथं. तिथं ताई 3 साधू होते त्या नदीमध्ये, त्या संगमावर. ते पण आंघोळ करत होते. मग ते जे उभे होते ना, तर त्यांचे ते जटा पाण्यावर खाली तरंगत होत्या. बापरे. त्यांचे जे हात होते ना, ते एका साधूचे तर गुडघ्याच्या खाली हात होते ताई. खाली पोटऱ्याला लागले होते त्यांचे हात त्या साधूचे. इतके लांब. हो. मग मला आहे ना, तर ते साधूला बघितलं मला आठवण आली गजानन महाराजच्या पोथीची. तुम्ही ऐकलं. मग मी म्हणलं ते पोथीत सांगितलेलं आहे, ती ज्यांचे गुडघ्याचे खाली हात आहे ते त्यांना देव मानायचं. ते देव आहे असं समजायचं म्हणे. मग मी मिस्टरांना दाखवले, म्हणलं ते साधूचे हात बघा म्हणलं तुम्ही कसे, म्हणलं ते पोथीत सांगितल्यासारखे. मग आम्ही दोघं गेलो ताई, आणि ते 3 जण होती संघ ते साधू. तर आम्ही त्या पाण्यातच त्यांचे 3घांचे पाय धरले आणि पाय पडलो आम्ही त्यांच्या वल्ल्या आमच्या वल्ल्या वस्त्रावर गेलो.
हा म्हणजे तुम्हाला तिथं दत्तगुरूंचं पण दर्शन झालं तिघजण साधू. हो मग ते समजून घ्यायचं ना आपण त्यांचे हात खाली होते मग आपण ती पोथीत ऐकलेलं होतं. हो आणि बघा ना ते तुम्हाला अगोदर माहित झालं आणि त्यानंतर दर्शन झालं. त्यानंतर दर्शन झालं म्हणजे मग दिसले मला त्यांचे हात ते खाली पोटर लागत होते लांबे लचक हात होते त्यांच्या जाता खाली पाण्यावर तरंगत होत्या. बापरे आणि मग हो आता त्याला झाले मग मी फक्त आधी सांगते आम्हाला असं असं झालं तिथे संगमावर गेलतो. मग आता हे तुमचे अनुभव ऐकून ते करून आहे ना मग असं वाटतं ते आपले जुने अनुभव पण सांगा आपण. हो ना नाही खूप छान आहेत ताई. जेव्हा म्हणजे आता तुम्हाला अगोदर त्यांनी माहिती दिली की बाबा गुडघ्याच्या हात खाली असणारे देव असतात पण ते मला सुद्धा नव्हतं माहित ताई. आता बरं झालं तुम्ही. नाही आहे ना ताई गजानन महाराज पोथी सांगितलेले आहे ते. हा हो मी ते वाचलेले आहे ते पोथ्या त्याच्यामुळं मग मला माहिती होतं ते. पण ते योगायोग बघा ना ताई तुम्हाला माहित झालं त्याच्यानंतर तुम्हाला लगेच दर्शन पण झालं. हे हो लगेच दर्शन घेतलं आम्ही वल्ल्या वस्त्रावर आम्ही पण आंघोळीला गेलेलो होतो स्नान करायला तिथं. तर मिस्टर दाखवल्यावर आम्ही दोघं पण गेलो आणि खाली त्यांचे पाय ना पाण्यामध्येच धरले आम्ही. अरे वा. आणि पाया पडलो त्यांच्या आम्ही तिघं संगत होती ती आंघोळी तिघांची आंघोळी चालू होती तिथं. अरे वा म्हणजे दत्तगुरूंचं पण दर्शन झालं तुम्हाला त्या. नाही आम्ही ती मग मानून घेतलं ना दर्शन घेतलं तर मग आम्ही दोघं म्हणलं म्हणजे असं दोघाला एकूण म्हणलं हे दत्तगुरूच असतील म्हणलं तुम्ही आता यांच्या हात खाली म्हणले. हो ना आणि तिघे जण साधू म्हटल्यानंतर दत्तगुरूच नाव ताई. हो वेळी जुना पहिला अनुभव आहे माझा हा. आणि मग आता हे स्वामी सेवेत आल्यावर ना असे मला माझे अनुभव तितके भरपूर आहे अगोदरचे पण. तुम्ही पूर्वी दत्तगुरूंचीच भक्ती करत होता ना त्याच्यामुळे. हो पहिले म्हणजे दत्तगुरूची कशी दत्तगुरूची भक्ती केली का आपल्याला सगळे देव दत्तगुरूच ब्रह्मा विष्णू महेश. हा ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडच त्यात सामावलं. हा मग अशी तेव्हा अशी बुद्धी होती माझी. त्याच्यामुळे मी दत्तगुरूची सेवा करत राहिली मग नेहमी आपलं आपले देवघरात जेवढे देवी नवरात्र बसले देवीचं करायचं. गणपती बसले गणपतीचं आपले श्रावण महिन्यामध्ये महादेवाचं अशी भक्ती माझी. आणि मग स्वामी सेवेत सगळी भक्ती सांगितलेली ना सगळे आपले जे हनुमान ते पूर्ण भक्ती स्वामी सेवेत. हो खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचे. हा आणि तुम्हाला असे एक एक अनुभव सांगत राहील मग असा अनुभव सांगितला अजून अनुभव सांगत राहील. हो ताई चालेल. आणि जरी समजा तुम्हाला जर वाटलं की बाबा 2-3 अनुभव जुने आहेत तरी तुम्ही शेअर करू शकता ताई. हो आणि आता असल्या वेळेस अजून एक सांगते थोडसा. हो चालेल सांगा. हो ताई मी शेती करते ना म्हणजे पहिल्यांदा आता नाही एवढं काम करत पण अगोदर शेती करायचे. मग आपल्या शेतीमध्ये ते आपण निंदतो गवत काढतो आपल्या मारणामध्ये. मग मला आहे ना सर्पदोष झाला होता तिथं. बापरे गवत काढताना. हा भरपूर दिवस झाले जुना अनुभव आहे हा. मग त्यावेळेस काय केलं मग मी याच म्हणजे अगोदरचीच माझी इथं आमच्याकडं खोलताबादला भद्रा मारुतीचं मंदिर आहे. ऐकलेलं असेल तुम्ही एखाद्या वेळेस म्हणजे प्रसिद्ध आहे ते. ती आरती चालू होती माझी. आपली महालक्ष्मीची आरती चालू होती. कृष्णाची गवळण. मग आता मळ्यात आपण काम करत असतो ना आता आपलं कसं आपल्याला देवाची सावड येतं मग आपण देवाचीच म्हणत राहतो नेहमी तोंडामध्ये. हा देवाचं नामस्मरण नेहमी कायमच राहतं मग ते आपण देवाचे गाणे म्हणायचे देवाच्या आरत्या ते आपलं काम करायचं म्हणत राहायचं. असं चालू होतं माझ्या तोंडात नामस्मरण. आणि मग नंतर ते असं गवतामध्ये ते बोटाला डमश केला तर मग मला दिसले मी उठून उभे राहिले. मग तो दिसला मला चालला तो लांबा म्हणजे सर्प. मग मी म्हटलं देवा मी तुझं नाव घेत होते म्हणलं हे काय केलं तुम्ही असं म्हणजे तुमचं नाव घेतानाच मला असं म्हटले. त्यावेळेस तुम्ही दत्तगुरूंची भक्ती करत होता का स्वामी? हा दत्तगुरूची करत होते सगळी आपली पूर्ण भद्रा मारुतीची आरती चालू होती महालक्ष्मीची आरती म्हणले होते. सर्पदंश झाला त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस माझ्या तोंडात तेच चालू होतं. आणि मग म्हणलं मग असं ते म्हणलं देवा तुझंच नामस्मरण चालू होतं म्हणलं. मग हे कसं काय झालं मला सर्पदंश कसं काय केला मी म्हटले अशी बरं का. आणि मग तिथून असं गावजवळच मळ्यापासून आमच्या तिथून मी घाबरून गेले. मग ते बोटाला रक्ताची धार लागली मग मी यायला लागले. मग आमच्या गावातली एक मुस्लिम म्हणून एक मोटरसायकल चालली होती. मग त्याला मी असं हात दिला तर माझी नजर गेली म्हणजे ते मला दिसेना ते दसल्यावर. म्हणजे विष लागलं ना शरीरात. विष लागलं मग त्याला सांगितलं मला असं झालं
आणि एक अजून ती झालं एक माणूस उभा होता. त्या माणसानं मग ते काय केलं, मला गाडीवर बसवलं मोटरसायकलवर आणि तो गाडी चालवायला आणि मागून एक माणूस माझं ते हात माझ्या साडीच्या पदराने बांधून ठेवला. आणि आमच्या इथं ग्रामीण दवाखाना आहे जवळ 5-6 किलोमीटर, तिथं नेलं. मग तिथं डॉक्टर होते, ते डॉक्टरला यायला 4 दिवस झाले होते. मग मला काहीच कळलं नाही, मी म्हणजे बेशुद्ध होऊन गेले. ते आता विष पसरलं ना. हो, मग त्याच्यानंतर मला तिथं ऍडमिट केलं, ते केलं. मग तिथं ते कोणते इंजेक्शन राहतात वाटतं, ते पाठवलं तर तिथं इंजेक्शन नव्हती मेडिकल मध्ये. मग ते डॉक्टर म्हणे आम्ही पहिले कोकण मध्ये होतो म्हणे, तिथं 2 केसेस झालत्या म्हणे अशा, आणि 3री केस म्हणे म्हणजे आता वाचणं कठीण आहे. मग आमच्या इथं म्हणे आमच्या जिल्ह्याला दवाखाना आहे मोठा संभाजीनगरला, आम्ही तिकडे नेतो म्हणे. तर ते डॉक्टर म्हणे तुम्हाला यायला टाइम नाही, पेशंट आत्ताच थोड्या याच्यावर आलं म्हणते. मला नाही म्हणून प्रयत्न करतो म्हणे मी. एक डेट पास झालेलं इंजेक्शन भेटलं मेडिकल मध्ये, ते असं दिलं नाही म्हणून, म्हणजे आता न्यायला टाइम नाही राहिला म्हणे. आणि एवढं मी मला काहीच माहित नाही बरं का, ते माझ्या समजा मी बेशुद्ध असताना झालं सगळं. मग त्या डॉक्टरनी ते डेट पास झालेलं इंजेक्शन दिलं आणि त्याच्यानंतर मला थोडी सूध आली. बापरे. हो, मग तो अनुभव होता माझा एक, कारण देवाचं नामस्मरण असताना मला सर्पदंश झाला होता ना. म्हणूनच मग आता समजा माझा आत्मावर ते केलेला देवानं तो मागे आणला परत. हो ना ताई. नाहीतर म्हणजे त्यावेळेस दवाखाना साध्या म्हणजे अशा ग्रामीण दवाखान्यामध्ये नसतात ना एवढ्या सुखसोयी. हो, आणि मग ते डॉक्टरचं म्हणलं तुम्हाला संभाजीनगरला नेता येत नाही, कारण पेशंट आता 2-4 मिनिटातच समजा, तेवढं मला प्रयत्न करू दे, जे तुमच्या नशिबाने होईल ते होईल. बापरे. आणि त्याच्या अगोदर थोडं मला ते दौंड झाल्या काय होतं, माझा लहान मुलगा 12वीला होता आणि मोठा D.Ed करत होता कल्याणला. तर मग मी असं म्हणलं, देवा तुम्हाला असं केलं म्हणलं, आता माझ्या मुलाचे मी गेल्यानंतर माझ्या मुलाचं शिक्षण कोण करत म्हणलं आता. आणि मग त्यांचे शिक्षण राहून जातील, त्यांचं सगळं ते होऊन जाईल. आता आईच घरात नसल्यावर मुलांचं होईल काही. तर अशी देवाला मी मला जोपर्यंत सुरू होती ना तोपर्यंत मी अशी देवाला मागणी केली, देवा तूच काय करायचं कर, आता माझी मुलं आहेत ना, म्हणजे त्यांच्या शिक्षणाला अडथळा आणू नको म्हणलं तू, देवाला असं सांगितलं होतं मी. आणि नंतर बेशुद्ध झाली मग मी. बापरे. ताई मग माझ्या लहान मुलाला त्यांनी मग एक मासिकच लिहिलं त्याच्यावर, देवतारी त्याला कोण मारी म्हणून. हो ना. मग तो सुद्धा माझं सगळे असे अनुभव सगळे माझे देवाचेच आहे. हो ना. आणि तुम्ही एवढ्या लहानपणापासून भक्ती करत होता म्हणल्यानंतर तुम्हाला थोडीच काय देव होऊन देणार आहे होते. हो, नाही माझी भक्ती लहानपणापासून मी सांगितलं ना, माझे म्हणजे असं मांसाहार माझं शरीरच दाखलेलं नाही अजून. हो ना. नाही, खरोखर खूप सुंदर अनुभव, आणि असे स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी राहत आहे. हो, आता तर मला काहीच फिकीर नाही, स्वामी ना यावा म्हणजे एवढं म्हणजे भक्ती करे, पण इतकं असं आपला दृढ विश्वास, आता काय होईल, आता कसं होईल, म्हणजे आपलं विश्वास असा इतका ते होत नव्हता ना. आता स्वामी सेवेत आल्यापासून ताई माझा पूर्ण स्वामी विश्वास टाकते जगत नाही मग आता. अरे वा. आणि कधी ताई कोणाला गरज असेल ना आपल्या चॅनलवरती, तर अनुभव ऐकल्यानंतर करत जा स्वामींना प्रार्थना ताई. हो, सांगेल ना मी. आता मी ना तर सांगते असं, मग आता हे अनुभव टाकते मी ऐकलं आहे ना, मग ती गोडी लागल्या ती बरोबर करायचं असलं ना तर मी हा नंबर देत जाईल तुमचा आता. हो. अनुभव आला की शेअर करत जाताय. आणि तरी कोणाला अनुभव आला असेल ना तरी पण माझा नंबर द्या, त्यांना सांगा या ताईंना अनुभव शेअर करा. हो. मग आता एवढे जुने सांगेल 2, पुढे अनुभव सांगाल का, त्याच्यानंतर जुने अनुभव नंतर एक सांगितले मग. हो ताई. हो. नाही, तुमचे अनुभव खूप सुंदरच असतात ताई. खूप सुंदर अनुभव होता ताई, शेअर करते मी. हो, तुम्ही पण लई सुंदर ऐकून घेता सगळे व्यवस्थित, आम्हाला बी सांगायला चांगलं वाटतं ते अनुभव. हो ना. खूप छान आहे. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता, आणि त्या ताईंनी खूप सुंदर या अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत. मला या ताईंचा अनुभव खूप आवडला. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता
तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते. आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा त्याचे पुण्य तुम्हालाच मिळत असते. आणि आपला चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे, यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.